नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील तळेगाव येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त कृषी कर्मचारी महादेव रामचंद्र जाधव यांनी तळेगाव ते उमरी या ग्रामीण मार्ग क्रमांक 148 च्या जिल्हा परिषदेच्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे। जाधव यांनी आपल्या निवेदनात या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर त्यांनी 15 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। हे आंदोलन रस्त्याच्या दुरवस्थेमुळे स्थानिक लोकांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही व्हावी यासाठी केले जात आहे। महादेव रामचंद्र जाधव, राहणार तळेगाव, तालुका उमरी, जिल्हा नांदेड। मी कृषी विद्यापीठातून सेवानिवृत्त झालो आणि आता गावासाठी रस्त्यासाठी मी आज जवळपास 2 वर्षापासून फिरत आहोत। माझ्यासोबत हे सर्व शेतकरी फिरतात आणि हा रस्ता ग्रामीण मार्ग क्रमांक 48 हा जिल्हा परिषदचा रस्ता आहे, परंतु याच्यावर तळेगावातील देशमुखांनी अतिक्रमण केल्यामुळे आणि तो रस्ता होऊ देत नाही आणि त्या रस्त्याला जाण्यासाठी जवळपास पावसाळ्यामध्ये 2 महिने आम्हाला त्या शेताला जाताच येत नाही। त्याच्यामुळे निंदणी होत नाही, फवारणी कुठलेच शेतीचे कामं करता येत नाही। त्याच्यामुळं प्रत्येक शेतकरी आमचा हा परेशान आहे। शेताला जायचं झालं तर जवळपास 10 किलोमीटरचा वळसा घालून जावं लागते। म्हणून आम्ही तहसीलदार यांच्याकडं 31/7/2023 मोर्चा काढला 300-400 लोकांचा। तेव्हापासून निवेदनं, बैठका, पुन्हा कलेक्टर ऑफिस हे करत आज पाळी आली आणि सगळ्यात मोठं आश्चर्य म्हणजे प्रशासनानं 2022लाच तो रस्ता 3 किलोमीटरचा मंजूर केला होता आणि तो 3 किलोमीटरचा रस्ता जिल्हा परिषदवाल्यानं आपल्या बांधकाम विभागानं तो लपून ठेवला। जिल्हाधिकाऱ्याला सुद्धा सांगितले नाही आणि आम्हालाही कळलेले नाहीत। आम्ही उपोषणाला बसलो तर उपोषणाला आमचं उपोषण सोडायला आलेत की आम्हाला रस्ता मंजूर आहे तर आम्ही तुमचा रस्ता करून देऊ, परंतु तो ऑलरेडी रस्ता होता हे कधीच कोणाला सांगितलं। त्याच्यामुळं आमच्या शेतकऱ्याचं एवढं मोठं दुःख आहे, प्रशासन सुद्धा आम्हाला साथ देत नाही। म्हणून आम्ही कलेक्टर साहेबाला आज विनंती करतो किंवा BIMCच्या लोकांची बैठक लावून कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमचा रस्ता मंजूर करून देण्यात यावा, नाही तर आम्ही 15 ऑगस्ट पासून उपोषणाची तयारी करतो।